हॅलो फ्रेंड्स, तर मी घेऊन आलेली आहे लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची सुरुवात अशा पद्धतीने रांगोळीने झाली. फ्रेश अभ्यंग स्नान करून वगैरे मी रांगोळी काढायला आले. हे आमच्या अंगणातील वासरू आता बरंच मोठं झालं आहे, हे त्याला ओंजारत होते. मग मी बाहेरची रांगोळी छोटीशी कंप्लीट करून मध्ये आपल्या तुळशीजवळ काढायला आले. मग छोटी याच्यासाठी की आता संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनासाठी मोठी रांगोळी काढायचीच होती, त्यामुळं मी लवकर आटोपून घेतले. आणि ड्रेस घालूनच लवकर लवकर कामे होतात, म्हणून मी गावाकडे गेल्यास जेव्हा कामे असतात तेव्हा पटकन ड्रेस घालते. हे अशा पद्धतीने पाणी तापवतात. नंतर रांगोळीचं मी शेवटचं टचअप देत होते. मग थोड्या वेळ वरती जावं म्हटलं. वर जाऊन थोडंसं आम्ही सूर्योदयाचा आस्वाद घेतला दोघांनी पण. आणि मग बाकीची उरलेली कामं करण्याकडे धावलो. मग मी खाली आले तेव्हा आत्या आमच्या आहेत त्या पातीची भाजी करत होत्या एकदम वेगळ्या पद्धतीने. त्यांनी मला शिकवली देखील खूप मस्त. त्याचा मी फुल व्लॉग देखील घेऊन येणार आहे. मग मी आवरलं, साडी वगैरे घातली, व्यवस्थित तयार होऊन मग पहिल्यांदा तुळशीची पूजा करून घेतली. तुळशीची पूजा करून मग नागिमीचे पाने आणायला शेतात जायचे होते. आणि बरेच बाकीची नवीन पणत्या डिझाईनच्या वगैरे आणि काही फटाके वगैरे आणायचे होते. तर त्यासाठी माझी आवरावर चालू होती. मग मी पहिल्यांदा पूजा करून घेतली. मग हे म्हणाले पूजा करताना की चल मी तुला खूप लांब फिरून आणतो. तर ठीक आहे म्हणलं. तर ते ऐकण्याच्या नादात रांगोळीवर थोडंसं पाणी देखील गेलेलं आहे. आणि ही तुळस जी आहे ती मला लग्नात दिलेली आहे. एकदम छोटीशी होती, आता खूप मोठी झालेली आहे. मग ते मला घेऊन आले बाहेर. बघत होते मी कुठे घेऊन जात आहे. तर डोंगरामधून मला दुसऱ्या गावी 2-4 गावे ओलांडून मला नेत होते. मला माहीत नव्हतं नेमकं कुठे नेत आहेत. मग गेल्यानंतर कळलं की जालिंदरनाथ, जे की खूप पवित्र आणि मानले जाणारे इकडचे देवस्थान आहेत, ते घेऊन आले होते. दर्शन घेऊन आम्ही वापस निघालो अशा पद्धतीने. तर मग जाता आमचं चालू होतं आता काय प्लॅनिंग करायचं ते सगळं. जाताना आम्हाला हे महाराज देखील दिसले. मग नंतर पुढे जाताना आम्ही हे नागिमीचे पाने वगैरे घेऊन आलो. आणि मग घरी आल्यास यांनी हार करायला सुरुवात केली. मग म्हणलं त्याच्यामध्ये तोरणासाठी आंब्याची पाने देखील लागतील. मग मी आंब्याची पाने आणण्यासाठी समोर आले. तर हे समोरच्याच अंगणात आमच्या इथे भरपूर आंब्याची झाडे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. तर मग त्यातून मी आंब्याची पाने आणली, स्वच्छ धुवून त्यांना नेऊन दिली. जाताना बघितलं तर आत्या आमटीसाठी ते पाट्यावर वाटण हे करत होत्या. मग मी यांना पाने दिली आणि कंप्लीट हार आणि तोरण सगळंच करायचं त्यांना सांगितलं. मग ते विचारत होते एवढा बस ना. मी म्हटलं हो बास झाला तेवढा. मग नंतर अशीच कामे चालू होती, त्यांची ती कामे चालू होती. मग मी म्हटलं झाडून वगैरे आणि पाट आणि म्हणजे चौरंग असतो तो मी व्यवस्थित धुवून स्वच्छ बाहेर ठेवला थोड्या वेळ वाळवण्यासाठी. तोपर्यंत त्यांचे हार झाले होते. मग बघितले, व्यवस्थित ठेवले. आणि मग मला लक्ष्मीपूजनेची पाण्यातली रांगोळी काढायची होती. मग मी ते लक्ष्मीपूजे ताटाला तेल लावून व्यवस्थित त्याच्यावर रांगोळी काढून घेतली. मग नवीन आणलेल्या पणत्या काढल्या. मग यांनी देखील मदत केली पणत्या काढण्यासाठी मला. आणि मग ते म्हणले मी पणत्याचं वगैरे आवरतो, तू देखील तोपर्यंत साडी वगैरे घालून मग पणत्या तोरण आपण लावू शकतो. आणि पूजा देखील मला मांडायची होती. मग ह्या नवीन पणत्या आणलेल्या आहेत, ह्या चौकोनी शेपच्या मला खूप आवडल्या. मग मी बाहेर गोमूत्राच्या पाण्याचा सडा टाकून घेतला. पहिल्यांदा गोमूत्राचा सडा खूप पवित्र मानला जातो. मग सडा टाकून मी सडा वाळतो तोपर्यंत हे साडी वगैरे घातलेलीच होती. तर आवरून मग मी हे लावत होते त्याला तोरण वगैरे घराच्या चौकटीला. मग दुसऱ्या चौकटीला ते लावतो म्हणजे तिथे काय माझा हात पुरत नव्हता म्हणून. तर प्रसन्न वाटत होतं एकदम. खूप छान पूजा करायची होती, सगळं काही करायचं होतं. आणि सगळं काही मी पहिल्यांदाच करत होते. स्वतःहून मी कधी पूजा मांडलेली नव्हती आणि इतकी कामं देखील कधी केलेली नव्हती, त्यामुळे मला काही कल्पनाच नाही. तर ही सासरवाडीतील माझी पहिली दिवाळी अशा पद्धतीने साजरी होत होती. लक्ष्मीपूजनाचा दिवस असा. मी खुश होते, एकदम आनंदाने सर्व कामे करत होते. मग हे झालं की मी रांगोळी काढायला गेले. रांगोळी लक्ष्मीपूजन असं लिहून मला काढायची होती. आणि साडीवर थोडंसं तेवढं मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं, पण तरी मी काढून घेतली. आणि मस्तपैकी रांगोळी होतच होती. आणि मग बरीच कामे होती. मग मी पटकन आटोपता घेतलं रांगोळी. आणि
लक्ष्मीपूजन असं नाव लिहून मग मी रांगोळी, आणि कसा मुहूर्त देखील संध्याकाळचाच होता पूजेचा, त्यामुळे आता थोड्या वेळाने पूजा करायचीच होती. ही अशा पद्धतीने रांगोळी झालेली आहे. पावलं देखील काढली मी दोन्ही बाजूंनी, आणि मग मध्ये रांगोळी काढण्यासाठी मी मध्ये जात होते. मग लक्षात आलं थोडीशी अजून रांगोळी टचअप राहिलेला आहे, मग ते कंप्लीट करून मी मध्ये गेले. मग हे त्या ठिकाणी मध्ये तोरण लावत होते, मग त्यांचा देखील शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. कसं त्यांना पण मी सांगितलं होतं रेडी व्हा ड्रेस वगैरे घालून, मग त्यांनी रेडी होऊन तोरण लावायला घेतलं. मग आता पूजेला बसायचंच होतं दोघांना. पूजा मांडली होती बऱ्यापैकी, तरी थोडी राहिलेली होती. मग मी मध्ये गेले, पूजा मांडायची होती. हे आई काढत होत्या तांब्यावरती स्वस्तिक. मग म्हणलं आता बाकीची पूजा तू मांडून घे सगळी. मग मी जे नागिनीचे पानं आणले होते, सुपारी वगैरे सगळं त्यावर जे ठेवायचं होतं ते सगळं साहित्य बाहेर आणून ठेवलं हॉलमध्ये, जिथे पूजा मांडायची आहे तिथे, आणि व्यवस्थितपणे पूजा मांडू लागले. लक्ष्मीची मूर्ती आणि बाकीच्या ते जे आहेत गाडगे वगैरे आणि ते आणलेले जे साहित्य आहे पूजेचं, ते व्यवस्थितपणे कसं मांडायचं ते सगळं मी बघत होते आणि मांडत होते. अशा पद्धतीने पूजा मांडायची. आई मला सांगतच होत्या पहिले तांदूळ टाकायचे, मग त्यावर हे करायचं. पहिली माझी वेळ असल्यामुळे मला काही जास्त कल्पना नव्हती, सो ते सांगत होत्या तसं मी फॉलो करत होते. मग मी व्यवस्थित पूजा मांडायला चालू केली, आणि बांगड्या घालण्यासाठी लाल बांगड्या किंवा गुलाबी बांगड्या घालायला सांगितल्या होत्या मला आईंनी, मग त्या देखील मी घातल्या होत्या. अशा पद्धतीने झाडू साईडला ठेवून, आणि त्या जे गाडगे आहेत त्यामध्ये पूर्ण ते चूरमध्ये वगैरे जे काही साहित्य आणलेलं आहे ते सगळं भरून मग व्यवस्थितपणे हे करायला चालू होतं आमचं पूजा वगैरे मांडणं. आणि तुम्ही कशी मांडता तुमच्याकडे लक्ष्मीची पूजा, लक्ष्मीपूजन करताना दिवाळीतलं, ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. कसं आहे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे, तर ते एकमेकांची पद्धत कळायला सोपं होतं. आणि मग हे बत्ताशे किंवा ते बाकीचे जे असतात देवदेवता ते देखील मी त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि बाकीचं मग फळ वगैरे आणि बाकीचे जे आहेत खाण्याचे पदार्थ ते देखील लक्ष्मीसमोर मांडण्यात आले होते. मग पूजा झाली व्यवस्थितपणे करून ठेवून मांडून वगैरे, मग मी पणत्या लावण्यासाठी बाहेर आले, ज्या की बाहेर ऑलरेडी आणून ठेवल्या होत्या त्यांनी. मी त्याला फक्त त्याचं दीप प्रज्वलित करून बाहेर ठिकठिकाणी ठेवायच्या होत्या. हेच काम राहिलेलं होतं आता. मग हे झाल्यानंतर मग आरती वगैरे करायचीच होती. तर चला म्हणलं मग पणत्या वगैरे ठेवून घेते. बघू शकता तुम्ही किती छान लाईटिंग वगैरे केली आहे, खूप छान वाटते. वाटत होतं घर एकदम प्रसन्न, लाईटिंग सगळीकडे. आणि अशा पद्धतीने बाहेर देखील पणत्या वगैरे ठेवल्या जात होत्या, आणि छान एम्बॅरेसिंग वाटत होतं, मस्त वाटत होतं खरं म्हटलं तर. एकदम आनंदी वातावरण झालं होतं सगळीकडे. आणि आता मस्तपैकी ही गौरी आहे, हिला फटाके फोडण्याचा खूप नाद आहे, तर मग ती मध्ये आधेमध्ये करत होती व्हिडिओच्या, तुम्ही बघू शकता 2-3दा दिसलीच आहे. आणि मग आमचं फोटोशूट वगैरे आणि पणत्या ठेवलं होतं. बरीच कामं आटपली होती म्हणल्यास थोडंफार फोटोशूट तर बनतंच, तर आम्ही ते करत होतो. आणि मग आता हे झाल्यानंतर फटाके फोडायचे होते, आणि ती भुईचक्र वगैरे लावून पळत होती, तुम्ही बघू शकता. तर मग हे झालं. मग आई म्हणल्या मी पण फटाके वाजवते. मग आई पप्पांनी झाड वगैरे लावलं आणि मस्तपैकी फटाके वाजवले. मग नंतर चला म्हणले आता आरती करायला घेऊया. मग ही पूजा बघा किती व्यवस्थित झालेली आहे. पूजा सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. पैसे दागदागिने थोडेसे ठेवायचे असतात पूजा करण्यासाठी, काही कॉईन वगैरे असेल तर हे सगळं आम्ही ठेवलं होतं. मग मी यांना हे केलं, ओवाळलं वगैरे, आणि मग पाया पडले त्यांच्या. ते म्हणत नको नको म्हणत होते, पण मी पडले आणि आशीर्वाद घेतला. मग नंतर आम्ही आरतीला चालू केलं. सगळं बाकीची तयारी झाली की आणि आरती केली. 4-5 आरत्या म्हणल्या आणि नंतर मग जेवायला घेतलं. आणि लक्ष्म्यांना देखील जेवायला ताट वाढलं, म्हणजे पूजेच्या ठिकाणी ताट ठेवलं आणि सगळे आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे झाल्यानंतर हे बलून सोडवले.
जे की तुम्ही पाहू शकता. आणि आमचा बलून एक 7-8 बलून उडवल्यानंतर 3-4 बलून मस्तपैकी सक्सेसफुली वर गेलेले आहेत लांब. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे लक्ष्मीपूजनाचं. अशाच व्हिडिओसाठी नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता नेक्स्ट येतच आहे पाडव्याचा व्हिडिओ, तर त्यासाठी छान कमेंट वगैरे करा. थँक्स फॉर वॉचिंग.